हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, तुम्हाला क्लासिफिकेशन्स ऑफ द किंगडम प्लांटी माहीतच असेल, ज्यामध्ये वॅस्क्युलर अँड नॉन वॅस्क्युलर असे दोन प्रकारचे प्लांट्स आढळत असतात. तर स्टुडंट, ब्रायोफाईट हे नॉन वॅस्क्युलर प्लांट्स असतात, ज्यांचं जीवन हे पाणी आणि जमीन यांच्यात मधोमध थांबलेलं असतं. पण पुढचं हे इव्होल्युशनरी पाऊल पडत असतं ते म्हणजे काय, त्या ठिकाणी टेरोडोफाईट प्लांट्स यांचा जन्म होत असतो. तर तुम्ही इमॅजिन करा, जर एक काळ असा होता जेव्हा वनस्पतींना दोन चॅलेंजेस होते. फर्स्ट इज वॉटर इंडिपेंडेंट अँड सेकंड इज हाईट अँड स्प्रेड होणं. तर ज्यावेळेस ब्रायोफाईट प्लांट हे जमिनीवर आले आणि त्यांनी स्पोर तयार केले, पण त्यांच्याकडे ट्रू वॅस्क्युलर सिस्टीम ही नव्हती. म्हणजेच काय, झायलेम आणि फ्लोएम हे प्रेझेंट नव्हते. तर झायलेम हे वॉटर कंडक्ट करण्याचं काम करतात आणि फ्लोएम हे फूड प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात. तर वॅस्क्युलर बंडल जे आहेत, वॅस्क्युलर टिश्यूज जे आहेत, झायलेम आणि फ्लोएम्स, हे ब्रायोफाईट्स प्लांट्समध्ये टोटली अब्सेंट होत असतात. आणि या समस्या सोडवण्यासाठी निसर्गाने पहिला प्लंपिंग इंजिनिअरिंग म्हणजेच टेरिडोफाईट प्लांट तयार केलेले आहेत. ओके, तर स्टुडंट्स, नेचर्स teach us the big lessons here. The bryophytes are the tried, but pteridophytes are the succeeded because they adapted uh, stronger structure. Second one is the better condition किंवा थर्ड वन इज द वायडर हॅबिटेट. म्हणजेच काय, जो बदलत असतो तोच टिकतो. आणखी एक साधं एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. हे तर ब्रायोफाईट प्लांट्स आहेत, त्यांना आपण आपली हाईट्स वाढवायची असेल, पण ते नॉन वॅस्क्युलर प्लांट असल्यामुळे त्यांच्यामध्ये झायलिम फ्लोएम अब्सेंट असल्यामुळे त्यांच्यामध्ये वॉटर कंडक्ट करण्याची कॅपॅसिटी किंवा फूड प्रोव्हाइड करण्याची कॅपॅसिटी पंप नसतात. आणि त्यावेळी टेरिडोफाईट्स प्लांट्स म्हणत असतात की ही डोंट वरी माय ब्रो, मी झायलिम आणि फ्लोएम माझ्या प्लांट्सला लावून घेत असतो. ओके, तर स्टुडंट, एक्झाममध्ये अनेक वेळा विचारलं जातं, हाऊ डू टेरिडोफाईट्स अँड रिप्रेझेंट्स अँड इव्होल्युशनरी ॲडव्हान्समेंट ऑफ द ब्रायोफाईट्स. तर फोकस वन पॉईंट्स, दॅट इज द फर्स्ट वन इज वॅस्क्युलर टिश्यू म्हणजेच काय, झायलिम आणि फ्लोएम. सेकंड वन असेल स्पोरोफायटिक डॉमिनन्स किंवा थर्ड वन असेल रूट स्टेम आणि लिव्ज. हे टेरिडोफाईट्स प्लांट्समध्ये ट्रू असतात. आणि टेरिडोफाईट प्लांटची जी साईज असते ही लार्ज साईज असते आणि हे त्याच्यामध्ये बेटर ॲडॅप्टेशन्स प्रेझेंट असतात. फर्स्ट आपण लेसन स्टार्ट करण्यापूर्वी आपण ब्रायोफाईट्स आणि टेरिडोफाईट्स याच्यातले काही डिफरन्सेस बघू. आता ब्रायोफाईट्स जे प्लांट्स आहेत हे इम्ब्रिओनिक प्लांट्स असतात. ते डू नॉट पजेसेस ऑफ द ट्रू वॅस्क्युलर टिश्यूज, म्हणजे यामध्ये वॅस्क्युलर टिश्यूज अब्सेंट असतात. बट इन टेरिडोफाईट्स दे हॅव द वॅस्क्युलर टिश्यूज अँड दे रिप्रोड्यूस वाय द स्पोर्स. जर सेकंड डिफरन्स असेल तर दे आर द ब्रायोफाईट्स प्लांट्स other grow in moist shady places, and similarly pteridophytes plants live in the terrestrial environment. थर्ड पॉईंट असेल तर गॅमेटोफाईट. आता ब्रायोफाईट्समधील जे ग्रॅमेटोफाईट हे डॉमिनेट असतात, तर स्पोरोफाईट हे डॉमिनंट टेरिडोफाईट्समध्ये असतात. फोर डिफरन्स, तर ब्रायोफाईट्समध्ये स्पोरोफाईट ही कम्प्लिटली डिपेंड ऑन गॅमेटोफाईट्सवरती असतात. तर in pteridophyte the sporophyte is independent of the gametophyte, it is autotrophic. Fifth point is the plant body is there the leafy and thalloid there are do not differentiated into root and stem and leaves. तर आपण ब्रायोफाईट प्लांट्समध्ये रूट, स्टेम आणि लिव्स हे डिफरन्शिएट करू शकत नाहीत. पण इन टेरिडोफाईट प्लांट्समध्ये आपण इझिली रूट, स्टेम आणि लिव्स हे डिफरन्शिएट करू शकतो. सिक्स्थ पॉईंट, इन ब्रायोफाईट प्लांट्स द सेल्स इन प्लांट बॉडी आर द हॅप्लॉइड अँड as well as in pteridophyte plants cells are the plant body are diploid. नेक्स्ट पॉईंट इज द इन ब्रायोफाईट प्लांट, तर त्याच्यामध्ये वॅस्क्युलर बंडल जे हे अब्सेंट असतात आणि
टेरिडोफाइट्स प्लांट्समध्ये वॅस्क्युलर बंडल्स हे प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल ब्रायोफाइटचे जर एक्झाम्पल बघितले तर होर्न वर्ड्स असतील, लिव्हर वर्ड असतील, किंवा मोसेस प्लांट असतील. आणि टेरिडोफाइटचे एक्झाम्पल बघितले तर फन्स असतील, म्हणजे नेफ्रोलिपिस असतील, होर्सटेल असतील, किंवा क्लब मोसेस असतील. सो आता आपल्याला माहीत झालेलं आहे की ब्रायोफाइटपासून टेरिडोफाइटचा पर्यंतचा जो प्रवास असतो, म्हणजेच काय इव्होल्युशन, हे नेक्स्ट लेवलमध्ये झालेलं आहे. तर आता आपण पुढचा पॉईंट बघत आहोत, जो तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे, टेरिडोफाइट्स. तर टेरिडोफाइट्स इज द ट्रू वॅस्क्युलर प्लांट. या लेक्चरमध्ये आपण प्लांटचे हॅबिटेट किंवा प्लांटची मॉर्फोलॉजी किंवा ॲनाटॉमी किंवा रिप्रोडक्शन किंवा त्याची लाईफ सायकल आणि काही स्पेशल फ्युचरसुद्धा बघत आहोत. ओके, तर फर्स्ट वन इज द इंट्रोडक्शन. तर टेरिडोफाइट्स प्लांट्स आर द वॅस्क्युलर क्रिप्टोगॅमिक प्लांट्स. म्हणजेच काय, अशा प्रकारचे प्लांट्स जे आपण म्हणतो ज्यामध्ये वेल डेव्हलप वॅस्क्युलर टिश्यूज झालेले असतात. म्हणजेच झायलेम आणि फ्लोएम हे वेल डेव्हलप झालेले असतात. पण या टाईपच्या प्लांट्समध्ये सीड्स किंवा फ्लॉवर्स हे टोटली अब्सेंट असतात. इन टेरिडोफाइट्स प्लांट्स देर आर द टोटली अब्सेंट ऑफ द फ्लॉवर्स अँड सीड्स. ओके, तर हे प्लांट्स स्पोरद्वारे रिप्रोड्यूस होत असतात. म्हणजेच यांना सीडलेस वॅस्क्युलर प्लांट असं देखील म्हटलं जातं आहे. आता टेरिडोफाइट प्लांट हा शब्द ग्रीकमधून आलेला आहे. तर टिरोन म्हणजेच काय, तर फिदर लाईक लिव्ज, म्हणजे पक्षी जे असतात त्यांच्या पिसासारखे लिव्ज झाडाचे असतात, कारण यांची फिदर लाईक फ्रॉन्ट्स असतात. ओके, तर काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे फर्स्ट ॲपियर आहेत इन सिल्युरियन पिरियडन्स, म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली 400 मिलियन इयर ॲगो, अँड इट फ्लोरिस इन डिवोनियन पिरियड, म्हणजेच इट इज कॉल्ड ॲज एज ऑफ द टेरिडोफाइट्स. आजच्या काळामध्ये 500 स्पेसीज या भारतामध्ये आढळतात. नेक्स्ट पेज इज हॅबिटेट. हॅबिटेट अँड मॉर्फोलॉजी. तर टेरिडोफाइट प्लांट्स हे टेरेस्ट्रियल, ॲक्वाटिक आणि झिरोफायटिक किंवा इपिफायटिक या सर्व प्रकारच्या हॅबिटेटमध्ये आढळतात. The majority of these plants, if they are the terrestrial plants which grow in cool and moist and shady places, for example ferns, and some plants grow in aquatic habitat. Aquatic habitat म्हणजे काय, पाण्यामध्ये वाढत असतात. फॉर एक्झाम्पल मार्सेलिया किंवा अजोला. सम प्लांट्स आर द ग्रो इन झिरोफायटिक हॅबिटेट, फॉर एक्झाम्पल सिलाजेनेला किंवा इक्विशेटम. आणि काही स्पीसीज अशा आहेत ज्या इपिफायटिक असतात. इपिफायटिक म्हणजे काय, इपी मीन्स अबव, म्हणजे आणि फायटा म्हणजे प्लांट्स. तर प्लांटवरती ग्रो होणारे प्लांट्स, फॉर एक्झाम्पल लायकोपोडियम. द फ्रेंड्स, नेहमी लक्षात ठेवा की अझोला ही सर्वात लहान टेरिडोफाइट्स प्लांट आहे. तर सायथिया ही सर्वात मोठी फर्न ट्री आहे. तर आपण टेरिडोफाइट प्लांटची जर मॉर्फोलॉजी बघितली तर मेन प्लांट बॉडी इन टेरिडोफाइट्स इज द स्पोरोफाइट, विच मीन्स इट इज द डिप्लॉइड. डिप्लॉइड मीन्स देर आर द डबल नंबर ऑफ द क्रोमोझोम्स प्रेझेंट्स. इट प्रोड्यूस द स्पोर थ्रू द मिओसिस. ओके, तर मिओसिस हे टेरिडोफाइटमध्ये जी आपल्याला दिसणारी मेन प्लांट बॉडी असते ती स्पोरोफाइट असते आणि तिच्यात क्रोमोझोमचे 2 संच असतात. इट इज डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लीव्ज. म्हणजेच मेन प्लांट बॉडी पार्ट जे आहेत ते आपण इझिली डिफरन्शिएट करू शकतो. पण जे लोअर प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये रूट, स्टेम हे टोटली अब्सेंट असतात, ते आपल्याला डिफरन्शिएट करता येत नाहीत. पण हे प्रिमिटिव्ह टाईपचे ॲडव्हान्स प्लांट आहे टेरिडोफाइट्स. यामध्ये रूट, स्टेम आणि लीव्ज हे आपण इझिली डिफरन्शिएट करू शकतो. देन नेक्स्ट पॉईंट आहे रूट्स. तर रूट्स जे आहेत इन टेरिडोफाइट्स प्लांट्स दे हॅव ॲडव्हान्टिशियस रूट. म्हणजेच काय, केसासारखे मुळे म्हणजेच ही मुळे डायरेक्टली स्टेमपासून डेव्हलप होतात आणि यामध्ये प्रायमरी रूट्स नसते. हे फॉर एक्झाम्पल याचं एक्झाम्पल जर घेतलं ॲडव्हान्टिशियस रूट तर मेथी असेल.
तर रूट्सचा जो ब्रांचिंग प्रकार बघितला तर मोनोपोडियल ब्रांचिंग म्हणजेच काय, मेन रूट्स हे कंटिन्युअसली ग्रो होत असतात आणि साईड रूट्स हे लहान राहतात. फॉर एक्झाम्पल इन लायकोपोडियम. अँड सेकंड वन इज द डायकोटॅमसली ब्रांचिंग म्हणजेच वाय शेपचं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, म्हणजेच जे रूट्स आहेत हे दोन समान भागामध्ये डिवाइड होत असतात. फॉर एक्झाम्पल इन पिस्लोटम. नेक्स्ट पॉईंट, स्टेम. तर टेरिडोफाइट प्लांटचे जर स्टेम बघितले तर स्टेम हे युजली ब्रांचेड असतात, फॉर्म म्हणजे ब्रांच फॉर्ममध्ये असतात. तर यामध्ये दोन टाईप्स पडत असतात. फर्स्ट वन इज द मोनोपोडियल ब्रांचिंग म्हणजेच काय, तर वन मेन स्टेम जे आहे त्या डोमिनेट असतात आणि ओदर ब्रांचेस आर द सेकंडरी ब्रांचेस असतात. आणि सेकंड वन इज द डायकोटमसली ब्रांचिंग. तर डायकोटमसली ब्रांचिंग म्हणजे काय, स्टेम हा डिवाइड इंटू टू इक्वल ब्रांचेस रेस्पेक्टिवली. फॉर एक्झाम्पल पिस्लोटम. तर काही स्पीसीजमध्ये जे स्टेम आहेत हे रायझोमच्या स्वरूपामध्ये असतात. आणि रायझोम म्हणजेच काय, तुम्ही हळद बघितली असेल, हळदीचे जे रूट्स बघा, रायझोम्स. तर रायझोम म्हणजेच अंडरग्राऊंड होरिझॉन्टल स्टेम असतात जो सोईल खाली वाढतात आणि नवीन रूट्स व लिव्स निर्माण करत असतात. फॉर एक्झाम्पल ड्रायोप्टेरिस. नेक्स्ट पॉईंट जो आहे लिव्ज. आता जर आपण लिव्ज बघितले, टेरिडोफाइट्स प्लांटचे जे लिव्ज बघितले तर इन टेरिडोफाइट्स प्लांट्स लिव्ज हे 3 प्रकारचे असतात. म्हणजे काय, फर्स्ट वन असेल मायक्रोफायलस लिव्ज. आता मायक्रोफायलस लिव्ज म्हणजे काय, स्मॉल अँड नॅरो किंवा स्केली असतील किंवा लिव्ज यूज विथ सिंगल अँड अनब्रांच वेन. तर याचे जे पानं असतात त्यांना वेन्स नसतात, अनब्रांच असतात वेन. आणि या लिव्समध्ये खूप लहान आणि साध्या रचनेचे असतात. त्यामध्ये एकच वॅस्क्युलर बंडल प्रेझेंट असतो. फॉर एक्झाम्पल असेल इक्विसेटम प्लांट. सेकंड टाईप लिव्स इज मेगाफायलस लिव्स. तर मेगाफायलस लिव्ज जे असतात हे लार्ज असतात, म्हणजे मोठी पानं असतात याची, आणि पिन्नेटली कंपाऊंड टाईपची लिव्ज असतात विथ द मल्टिपल ब्रांचेस वेन्स असतात. म्हणजे त्याच्या लिव्समध्ये खूप सारे वेन्स हे ब्रांचेड असतात. आणि या प्रकारच्या लिव्समध्ये हे मोठे आणि सुंदर पिसासारखे असतात ज्यामध्ये अनेक वॅस्क्युलर बंडल्स हे प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल ड्रायोप्टेरिस किंवा ॲडियंटम. आणि थर्ड टाईपचे लिव्ज जे आहे ते सिम्पल असतात आणि सेसाईल लिव्ज त्याला म्हणतात. तर दिस टाईप्स लिव्ज लुक लाईक द स्मॉल बट विदाऊट पेटिओल. तर या प्रकारचे जे प्लांटचे लिव्ज जे आहेत त्यांच्यामध्ये पेटिओल हा अब्सेंट असतो. म्हणजेच काय, तर डायरेक्टली स्टेमला हे अटॅच झालेले असतात. तर सेसाईल म्हणजे जे पानाला डेट नसतो आणि पान हे थेट स्टेमला काय झालेलं असतं, अटॅच झालेलं असतं. फॉर एक्झाम्पल सिलॅजेनेला. नेक्स्ट पॉईंट जो ॲनाटॉमी बघितले आपण, तर प्लांट्सची जी ॲनाटॉमी म्हणजेच काय, इंटरनल स्ट्रक्चर. तर त्यामध्ये झायलिम ट्रॅकिड्स ओनली. तर इन टेरिडोफाइट्स द झायलिम कंटेन ओनली ट्रॅकिड्स. These are the narrow and elongated dead cells and that conduct the water and minerals. तर हे काय करत असतात, झायलिम वॉटर आणि मिनरल्स कंडक्ट करण्याचे काम करत असतात. सेकंड वन असेल फ्लोएम सीव ट्यूब्स ओनली. तर सीव ट्यूब जे असतात, फ्लोएममध्ये सीव ट्यूब प्रेझेंट असतात जे पाण्याने बनवलेले अन्न म्हणजेच काय, फोटोसिंथेसिस ते स्वतः करत असतात आणि प्लांटच्या सर्व भागापर्यंत ते काय करतात, पोचवण्याचं काम करत असतात. थर्ड वन पॉईंट असेल स्टील. आता स्टीलचे अनेक प्रकार पडत असतात, यालाच आपण म्हणणार सेंट्रल वॅस्क्युलर अरेंजमेंट. तर स्टील म्हणजे काय, स्टेम किंवा रूटच्या ज्या क्रॉस सेक्शन जर आपण घेतलं तर वॅस्क्युलर बंडल जे आहेत म्हणजेच झायलिम आणि फ्लोएमची अरेंजमेंट कशा प्रकारे असते हे आपण स्टीलमध्ये बघतोय. तर स्टील जे आहे यामध्ये अनेक प्रकार पडत असतात. फर्स्ट वन असेल प्रोटोस्टील. तर प्रोटोस्टील आहे हे सॉलिड टाईपचे असते, सॉलिड झायलिम्स कोर फ्लोएम अराउंड इट मीन्स झायलिम भोवती फ्लोएम प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल रायनिया प्लांट किंवा लायकोपोडियम प्लांट्समध्ये हे प्रोटोस्टील प्रेझेंट असते.
आणि सेकंड टाईपची स्टील जी असेल तर सेकंड टाईपची स्टील म्हणजे सॅपनो स्टील. तर सॅपनो स्टीलमध्ये जे मध्यभागी पोकळी असते, काही प्लांटचं जर क्रॉस सेक्शन आपण घेतलं तर त्यामध्ये सेंटरला काय असेल, पोकळी असेल, पीठ आणि भोवती झायलिम आणि फ्लोएमचे वर्तुळ असतात. फॉर एक्झाम्पल असेल इक्विसेटम प्लांटमध्ये अशा प्रकारची स्टील्स दिसून येते. म्हणजे कुठली स्टील तर सॅपनो स्टील. अँड थर्ड वन स्टील इज द डिक्टिओटी स्टील. आता डिक्टिओटी स्टील जर बघितलं आपण तर वॅस्क्युलर बंडलची जी अरेंजमेंट असते ही जाळीसारखी पसरलेली असते. म्हणजेच ॲडियंटम प्लांटमध्ये डिक्टिओ स्टील्स चे क्रॉस सेक्शन जर आपण घेतले, प्लांट्सचे स्टेमचे जर किंवा रूटचं जर क्रॉस सेक्शन घेतलं तर डिक्टिओ स्टील हे आपल्याला ॲडियंटम प्लांटमध्ये दिसणार. अँड लास्ट वन इज पॉलिसायक्लिक. आता पॉलिसायक्लिक म्हणजेच काय, यामध्ये अनेक प्रकारचे वर्तुळाकार स्टील प्रेझेंट्स असतात. आणि कॅम्बियम हे टोटली अब्सेंट असतात बिकॉज देअर इज नो सेकंडरी ग्रोथ इन टेरिडोफाईट प्लांट्स. तर कॅम्बियम नसल्यामुळे टेरिडोफाईट्समध्ये सेकंडरी ग्रोथ होत नसते. म्हणजेच काय, स्टेम हे जाडसड होत नसते. ओके. नाउ नेक्स्ट पॉइंट इज रिप्रोडक्शन. तर इन टेरिडोफाइट्स प्लांट्स दे आर द रिप्रोड्यूस बोथ सेक्शुअली आणि असेक्शुअली, बट स्पोर आर मेन मेड अप ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन जर बघितलं तर टेरिडोफाइट्समध्ये रिप्रोड्यूस असेक्शुअली थ्रू द स्पोर फॉर्मेड इनसाइड ऑफ द स्पोरेंजिया. तर ते स्पोरेंजियाच्या आतील भागामध्ये स्पोर तयार होत असतात. म्हणजेच काय, स्पोर हे लक्षात एकदम लहान असतात आणि हलके असतात आणि जर्मिनेट होऊन नवीन गॅमेटोफाईट प्लांट तयार करत असतात. नेक्स्ट जर स्पोरेंजिया बघितलं तर स्पोरेंजियाची डेव्हलपमेंट असते ही डिवायडेड इंटू 2 टाईप्समध्ये होत असते. फॉर एक्झाम्पल वन असेल लेप्टोस्पोरेंजिएटी. आता लेप्टोस्पोरेंजिएटी म्हणजे काय, तर एका सिंगल सेलपासून स्पोरेंजिया तयार होत असतात. फॉर एक्झाम्पल टेरिस प्लांट असेल किंवा ॲडियंटम प्लांट्स असेल तर यांच्यामध्ये लेप्टोस्पोरेंजिएटी टाईपचे काय असतात, स्पोरेंजिया डेव्हलप होत असतात. अँड सेकंड वन असेल युस्पोरेंजिएटी. आता युस्पोरेंजिएटी म्हणजे काय, तर अनेक सेल्स हे एकत्र येऊन स्पोरेंजियम तयार होत असते. फॉर एक्झाम्पल सिलाजिनेला प्लांट्समध्ये युस्पोरेंजिएटी स्पोरेंजिया डेव्हलप होत असतात. नेक्स्ट पॉईंट असेल पोझिशन ऑफ द स्पोरेंजियम किंवा स्पोरेंजिया. तर याची जी पोझिशन असते, काही प्लांट्समध्ये जे स्पोरेंजिया डेव्हलप असतात ते टर्मिनल पोझिशन्सला डेव्हलप होत असतात. टर्मिनल पोझिशन म्हणजेच काय, ॲट द टीप ऑफ द स्टेमच्या टीपला स्पोरेंजिया डेव्हलप होत असतात. फॉर एक्झाम्पल रायनिया प्लांटमध्ये टर्मिनल पोझिशनचे स्पोरेंजिया डेव्हलप झालेले दिसून येतात. किंवा सेकंड वन असेल ओन लीव्ज. आता पानावरती स्पोरेंजिया डेव्हलप झालेले असतात म्हणजे स्पोरोफिल म्हणतो त्याला. ॲट द मार्जिनल साईड म्हणजे जी पानाची जी मार्जिन आहे त्या साईडला काय तयार होत असतात, तर स्पोर्स तयार होत असतात. द ईज ऑफ द लीफ फॉर एक्झाम्पल असेल टेरिस प्लांट्समध्ये हे लीव्जवरती स्पोरेंजिया डेव्हलप झालेले असतात. किंवा थर्ड वन असेल वेंट्रल टाईपचे म्हणजे जे लीफचं जे लोअर सरफेस असेल, ॲडियंटम प्लांटमध्ये जे लीफ आहे त्यांचे लोअर सरफेसला स्पोरेंजिया डेव्हलप होत असतात. किंवा काही प्लांट्समध्ये हे डोर्सल सरफेसला स्पोरेंजिया डेव्हलप होत असतात. म्हणजे डोर्सल म्हणजे काय, अप्पर सरफेस ऑफ द लीव्स ऑफ द पोलिपोडियाशी प्लांट्समध्ये जे डोर्सल साईडला स्पोरेंजिया डेव्हलप होत असतात. किंवा काही प्लांट्समध्ये लॅटरल साईडला म्हणजे ऑन द लॅटरल साईड स्टेमवरती लायकोपोडियम, फॉर एक्झाम्पल लायकोपोडियम प्लांट असेल तर याच्या लॅटरल साईडला काय होत असतात, तर स्पोरेंजिया डेव्हलप होत असतात. ऑन स्पोरेंजिओस्पोर्स इज फॉर्मिंग स्ट्रोबिली किंवा कोन लाईक स्ट्रक्चर. तर हे स्पोरेंजिओस्पोर्स स्ट्रोबिली किंवा कोन लाईक स्ट्रक्चर डेव्हलप करत असतात. फॉर एक्झाम्पल इक्विसेटम असेल किंवा सेलॅजनेला प्लांट असेल. अँड इनसाइड ऑफ द स्पोरेंजियम ही स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर अरेंज. तर यांच्यामध्ये आतील भागामध्ये स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर अरेंज झालेला असतो. फॉर एक्झाम्पल मार्सेलिया किंवा अझोला. नेक्स्ट पॉईंट इज गॅमेटोफाईट. द गॅमेटोफाईट म्हणजे काय, तर प्रोथॅलस.
In gametophytes, when spores germinate, they form a small and green and multicellular gametophytes called as the prothallus. म्हणजेच काय, स्पोर हे अंकुरित होऊन जे प्रोथॅलस नावाची जी हिरवी हृदयाकर जी रचना तयार होत असते त्याच्यामध्ये गॅमेट तयार करत असते. आता गॅमेटोफाइट्स आहेत हे डिराईव्ह होत असतात इंटू 2 टाईप्समध्ये. कारण की फर्स्ट वन असेल होमोस्पोरस. होमोस्पोरस म्हणजे काय, तर ऑल स्पीसीज आर सेम साईज अँड प्रोथॅलस इन मोनोसियस. फॉर एक्झाम्पल मेल आणि फिमेल हे जे स्पोर्स असतील हे सेम प्लांटवरती ग्रो होत असतात. फॉर एक्झाम्पल इक्विशेटम. आणि सेकंड टाईपचं जर स्पोर्स तयार असतील तर हेटेरोस्पोरस. आता हेटेरोस्पोरस म्हणजे काय, तर 2 डिफरंट टाईप ऑफ द स्पोर्स डेव्हलप. म्हणजेच काय, मायक्रोस्पोर म्हणजे हे मेल स्पोर अँड मेगास्पोर मीन्स फिमेल स्पोर. द प्रोथॅलस आर डायसियस. फॉर एक्झाम्पल सिलियाचिनला किंवा मार्सेलिया प्लांटमध्ये हेटेरोस्पोरस स्पोर दिसून येत असतात. आता जर लास्ट पॉईंट बघितलं तर फर्टिलायझेशन. तर फर्टिलायझेशनसाठी काय पाण्याची गरज असते. कारण अँथेरोझोइड्स हे मोटाईल असतात. मोटाईल म्हणजे काय, मोमेंट करत असल्यामुळे ते पाण्यातून अर्चिगोनियापर्यंत पोचत असतात. फॉर एक्झाम्पल यांच्यामध्ये 2 डिफरंट टाईप असतात. म्हणजेच बायफ्लॅजिलेट आणि मल्टीफ्लॅजिलेट. तर बायफ्लॅजिलेट म्हणजे त्यांच्यामध्ये 2 फ्लॅजिला प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल सिलियाजेनेला प्लांट. आणि मल्टीफ्लॅजिलेटी म्हणजेच अनेक फ्लॅजिला प्रेझेंट असतात इन इक्वेसिटम प्लांट. आता त्याच्यानंतर त्याच्यापासून झायगोट तयार होत असतो. आता झायगोट हा डिप्लॉइड असतो आणि झायगोटपासून इम्ब्रिओ तयार होत असतो आणि त्या इम्ब्रिओपासून नवीन प्लांट तयार होत असते. ओके, म्हणजेच स्पोरोफायटिक प्लांट इज मेनली डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लीव्ज. तर जे स्पोरोफायटिक प्लांट जे असतात यांना आपण रूट, स्टेम आणि लीव्जमध्ये आपण इझिली डिफरन्शिएट करू शकतो. तर अल्टरनेशन जनरेशन जर बघितलं इन टेरिडोफाइट्समध्ये, तर टेरिडोफाइट्स प्लांट शोज द हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन जनरेशन. म्हणजेच काय, द स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट्स लुक्स द डिफरंट इन द स्ट्रक्चर अँड फंक्शन्स. तर यांच्यामध्ये स्ट्रक्चर आणि फंक्शन्स हे डिफरंट दिसून येत असतात. म्हणजे स्पोरोफाइट ही मेनली प्लांट बॉडी जी असते ती हिरवी आणि स्वतंत्रपणे काय करते, हे वाहणारी. तर गॅमेटोफाइट जे असतात म्हणजे त्याला प्रोथॅलस म्हणतो, हे लहान आणि हिरवगार असतात आणि अल्पायुष्य असतात. म्हणजे शॉर्ट लाईव्ह असते यांच्यामध्ये. आता गॅमेटोफाइट जे आहेत, तर गॅमेटोफाइट हे साईजने जर बघितले तर त्यांची साईज जे आहे ते लार्ज आणि डॉमिनंट असते. किंवा त्यांचं फंक्शन बघितलं तर स्पोर प्रोडक्शन करण्याचं काम करतात आणि ते न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं कामसुद्धा करतात आणि इंडिपेंडेंट असतात. आणि याची जर लाईफस्टाईल बघितली, तर गॅमेटोफाइट प्लांटची जर लाईफसायकल बघितली तर ही लॉंग लाईव्ह असते. पण इन स्पोरोफायटिक प्लांट बॉडी, तर स्पोरोफायटिक प्लांट बॉडी जी असते तर त्याची जी साईज आहे, जी साईज स्मॉल असते किंवा मायक्रोस्कोपिक असते. अँड दे प्रोड्यूस द गॅमेट्स. म्हणजेच काय, मेल गॅमेट्स प्रोड्यूस करतात किंवा फिमेल गॅमेट्स प्रोड्यूस करतात आणि न्यूट्रिशनसुद्धा प्रोव्हाइड करतात. न्यूट्रिशन म्हणजेच की ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करत असतात, बट डेलिकेट असतात. आणि त्यांची जी लाईफ स्पॅन असते, ही लाईफ स्पॅन कसे असते, तर शॉर्ट लाईव्ह असते. तर फ्रेंड्स, आज आपण व्हॅस्क्युलर क्रिप्टोगाम्स प्लांट्स हे टेरिडोफाइट्स प्लांट्स यांची हॅबिटेट किंवा मॉर्फोलॉजी आणि रिप्रोडक्शन किंवा अल्टरनेशन जनरेशन बघितलेलं आहे. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, इस्पेशली युअर प्रॅक्टिकल एक्झाम किंवा थेअरी एक्झामसाठी. ओके, थँक्यू.